बाहेर छान पाऊस पडत आहे, तर म्हटलं चला आज आपण स्वीटकॉर्नपासून छान चटपटीत अशी डिश बनवूया जेणेकरून सगळ्यांना खूप आवडणार. इथे मी स्वीटकॉर्नचे दाणे काढून घेतलेले आहे. चाकूने कापून घेतलं तरी चालेल. मी दाणे काढून घेतलेले आहे आणि बॉईल होण्याकरिता ठेवूया. स्वीटकॉर्नच्या वरती पाणी यायला पाहिजे त्याप्रमाणे पाणी घेतलेले आणि चव येण्याकरिता मीठ टाकलेले. छान असे स्वीटकॉर्न बॉईल होत आहे तेव्हापर्यंत आपण इथे मैदा घेऊया. इथे मी 2 वाटी मैदा घेतलेला आहे. थोडं मीठ टाकूया आणि तेल आणि मीठ घेतलेलं आहे ते पूर्ण पिठाला छान असं लावून घेऊया जेणेकरून जो आपण रोल बनवणार आहे तर चव छान यायला पाहिजे. थोडे थोडे पाणी घेऊन आपण चपाती बनवत असतो त्याप्रमाणे पीठ मळून घेत आहे. छान असे पीठ मळून घेतलेले आहे. स्वीटकॉर्न पण बॉईल झालेले आहे. पाणी पूर्ण काढायचं आहे आपल्याला. पाणी नाही पाहिजे स्वीटकॉर्नमध्ये. पाणी काढून घेतलेले स्वीटकॉर्न घेतलेले. यामध्ये शिमला मिरची टाकलेली आहे. छोट्या आकाराची एक शिमला मिरची टाकलेली. बारीक कापून शिमला मिरची घ्यायची आहे. कोथिंबीर. इथे हिरवी मिरचीचा पण वापर करू शकतो, पण मी इथे लाल तिखट आणि मिठाचा वापर केलेला आहे. लाल तिखटचा वापर केलेला आहे. मीठ आधी टाकलेले होते. आता आपल्याला थोडंच मीठ टाकायचं आहे आणि लाल तिखट इथे कमी जास्त प्रमाण करू शकतो. मिरे पावडर टाकायचं आहे आणि जिरं पावडर. यामध्ये टाकूया बाइंडिंग येण्याकरिता कॉर्नफ्लोअर. कॉर्नफ्लोअर नसेल तरी इथे आपण पोहा मिक्सरमध्ये फिरवून पोहाचा पण वापर करू शकतो. छान असं मिक्स करून घेऊया. चटपटीत डिश आहे. लहान मुलांना तसेच मोठ्यांना ही डिश खूप आवडणार आणि फार वेळ लागत नाही ही डिश बनवण्याकरिता. यामध्ये आता आपण चीज टाकणार आहे. मुलांना चीज आवडत असतं, तर वेगवेगळ्या पद्धतीने मुलांना खाण्यामध्ये पण आपण भाजींचा पण वापर करू शकतो आणि स्वीटकॉर्नपासून एक नवीन डिश आपण आज बनवत आहे. चीज टाकलेलं आहे. इथे चीजचं प्रमाण कमी जास्त करू शकतो. इथे मी अमूलचे चीज घेतलेले आहे आणि 2 चीज क्यूब वापरलेले आहे. इथे मोझरेला चीजचा पण वापर करू शकतो. पीठ मळून घेतलेले होते. स्वीटकॉर्नचा मसाला बनवून घेतलेला आहे. आता आपण रोल बनवूया. चपाती बनवत असतो त्याप्रमाणे. इथे मी मैद्याचा वापर केलेला आहे. इथे गव्हाच्या पिठाचा पण वापर करू शकतो. चपाती लाटून घेतलेली, चौकोनी आकार दिलेला आणि यामध्ये मसाला भरून घेत आहे. पॅक करताना स्लरी बनवायची आहे. इथे मी मैद्यापासून स्लरी बनवून घेतलेली आहे. बाजूनी स्लरी लावूया जेणेकरून जो मसाला भरलेला आहे तो बाहेर नाही निघायला पाहिजे. स्लरी लावून घेतलेली आहे. आता आपण बाजूनी पॅक करूया. बाजूचा भाग आहे तो मसाल्यावर टाकायचा आहे. पूर्णच भाग आपल्याला पलटवायचा आहे जेणेकरून मसाला तेलामध्ये सोडल्यानंतर मसाला बाहेर नाही निघायला पाहिजे. म्हणून आपल्याला रोल पॅक करून घ्यायचा आहे. आणि आता छान असा रोल बनवूया. दिसायला पण छान दिसतं आणि मुलांना पण आवडणार. रोल निघायला नाही पाहिजे, तेलामध्ये मसाला सुटायला नाही पाहिजे, म्हणून आपण इथे पॅक करून घेत आहे ना सोपी बनवण्याकरिता. या पद्धतीने मी पूर्ण रोल बनवून घेतलेले आहे. साध्या पद्धतीने पण आपण रोल पॅक करू शकतो, पण लक्षात ठेवायचं बाजूचा जो भाग आहे त्याला स्लरी लावायची आणि पॅक करून घ्यायचा जेणेकरून निघायला नाही पाहिजे मसाला तेलामध्ये, म्हणून पॅक करून घ्यायचा. या पद्धतीने पूर्ण रोल मी बनवून घेतलेले आहे. दिसायला पण छान दिसतं आणि घरी सगळ्यांना पण आवडणार. छान असे रोल बनवून घेतलेले आहे. सध्या मी 4च बनवलेले आहे. 2 वाटीमध्ये मी इथे 7 ते 8 रोल बनवलेले आहे. कारण आमच्या घरी जी पण डिश बनली की लगेच खाण्याकरिता पाहिजे. मला फोटो काढू देतो, पण केव्हा बनतं डिश आणि मला केव्हा भेटणार याची वाटच बघत असतो.
तेल फार जास्त गरम नाही पाहिजे. डिश टाकल्यानंतर फक्त बबल्स यायला पाहिजे, तेव्हाच आपल्याला डिश तेलामध्ये तळून घ्यायची आहे. छान असा गोल्डन ब्राऊन कलर येतपर्यंत तळून घ्यायची आहे. मीडियम गॅस ठेवायचा आणि मीडियम गॅसवर आपल्याला पूर्ण डिश तळून घ्यायची आहे. छान असे रोल मी बनवलेले आहे. बनवून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. बाय बाय.